नमस्कार. सादर करत आहे ठाणे वार्ता. ठक घडामोडी. आम्ही एकलव्यासारखे एकत्रितपणे एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहोत. प्रताप सरनाईक. प्रादेशिक परिवहन विभागातर्फे राज्य रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत आजीची रस्ता सुरक्षा बाबतची गोष्ट पुस्तक प्रकाशित. शहरातील विविध समस्यांसंदर्भात ठाकरे गटाने केडीएमसी आयुक्तांची घेतली भेट. आम्हाला फेसबुक आणि यूट्यूबवर फॉलो करायला विसरू नका. तर पाहूया ठक घडामोडी विस्तारितपणे पण काही क्षणात. डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यानपिढ्यांचं जिव्हाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल. आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञानयुक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट ट्यूब बेबीचीही सुविधा. डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वेपथ, ठाणे. 65 वर्षांची निरंतर सेवा. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्रीस्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. जनतेने लोकसभा मतदारसंघाचा विकास करण्यासाठीची संधी दिली, पण स्वतःचे अपयश लपवून जनतेची खोटी सहानुभूती मिळवून TRP वाढवण्यासाठी माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या कुटुंबियांना बदनाम करण्याचे षडयंत्र खासदार सुरेश म्हात्रे यांनी सुरू केले आहे. त्यांनी केलेले सर्व आरोप चुकीचे व बिनबुडाचे असल्याचे प्रत्युत्तर माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांचे पुतणे देवेश पाटील यांनी पत्रकार परिषदेतून दिले आहे. या प्रसंगी बंधू सुमित पाटील हे सुद्धा उपस्थित होते. बुलेट ट्रेन व मनोज म्हात्रे हत्याकांडात आमच्या कुटुंबियांवर केलेले आरोप हे बालिशपणाचे असून अब्रू नसलेल्या व्यक्तीवर अब्रू नुकसानीचा दावा दाखल न करण्याची भूमिका आमची आहे, अशी प्रतिक्रिया माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांचे पुतणे देवेश पाटील यांनी दिली आहे. बुलेट ट्रेन प्रकल्पात आमच्या कुटुंबियांविरोधात खोटे दस्तऐवज बनवून पैसे घेतले या खासदार सुरेश म्हात्रे यांच्या आरोपाचे खंडन करताना देवेश पाटील यांनी सांगितले की, याच प्रकरणात भिवंडी न्यायालयात सुरेश म्हात्रे यांच्या हस्तकाने दाखल केलेली याचिका न्यायालयाने फेटाळली आहे. हे सुरेश म्हात्रे विसरले आहेत, तर स्वर्गीय मनोज म्हात्रे यांची हत्या निंदनीय आहे. त्याचे समर्थन आम्ही कधीच केले नाही. या प्रकरणात पोलिसांनी तपास केला, न्यायालयात दोषारोपपत्र दाखल होऊन सुनावणी सुरू आहे. असे असताना 8 वर्षांनंतर आमच्या कुटुंबियांची नाहक बदनामी करण्याचा प्रयत्न सुरेश म्हात्रे करीत आहेत, हे चुकीचे आहे, असे सांगत खासदार सुरेश म्हात्रे व त्यांच्या कुटुंबियांनी अनेक शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. वन खात्याच्या नवीन शर्तीच्या जमिनीवर गोदाम बनवली आहेत. आम्ही स्वतः मुख्यमंत्री यांना विनंती करून तालुक्यातील सर्व अनधिकृत बांधकामाचा शोध घेण्याची विनंती करणार असल्याचे शेवटी देवेश पाटील यांनी सांगितले आहे. प्रभू श्रीराम जन्मभूमी प्राण प्रतिष्ठापना प्रथम वर्षपूर्ती निमित्त सकल हिंदू समाज ठाणेच्या वतीने ठाण्यातील हजुरी परिसरामध्ये भव्य शोभायात्रा काढण्यात आली होती. राम मंदिर प्रतिष्ठापना दिवस हा सर्वांनी दिवाळीसारखा दरवर्षी साजरा करावा, कारण हे हिंदू राष्ट्र आहे आणि या हिंदू राष्ट्रामध्ये राम मंदिर प्रतिष्ठापना दिवस हा अतिशय मोठा दिवस मानला गेला पाहिजे. या उद्देशाने ही भव्य दिव्य रॅली काढण्यात आली असल्याचे सकल हिंदू समाज ठाणे यांचे अध्यक्ष विजय त्रिपाठी यांनी सांगितले आहे. ओन एक है तो सेफ है नारा तुम्ही एक असाल तर निश्चित देशाला पुढे नेता येईल, एक असाल तर जे देशाला विश्वामध्ये पुढे नेता येईल. त्यामुळे राम राज्याची संकल्पना तीच आहे, सर्वांना बरोबर घेऊन चाला. पोलिसांनी व शासनाने अत्यंत गंभीरपणे तो विषय घेतला असून ते केवळ मजुरीसाठी येत नाहीत, ते देशविघातक आणि गैरकृत्य करायला देखील ते पुढे येत आहेत. कोम्बिंग जे आहे ते कायमस्वरूपी चालू ठेवले पाहिजे. तसेच मी जनतेला देखील आवाहन करीन, सतर्क राहून जर काही नजरेत पडलं तर ताबडतोब निदर्शनात आणायला पाहिजे. पाण्याच्या संदर्भात निवडणुकीनंतर अनेक बैठका चर्चा मी सुरू केल्या, केवळ विधिमंडळात उपस्थित करून चालत नाही, पत्र देऊन चालत नाही, सातत्याने त्याचा पाठलाग करावा लागतो.
आम्हाला पाण्याची कमतरता आहे, त्यामुळे मुंबई धरण असेल किंवा भातसा धरण असेल त्या माध्यमातून तातडीने पाणी मिळाले पाहिजे, म्हणूनच निर्णय बैठक्या जवळपास 4 बैठक या संदर्भात झालेले आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत देखील माझी चर्चा झाली आहे. ते म्हणाले की या आठवड्यात मी मीटिंग लावतो, जो पाण्याचा प्रश्न आहे तो कायमस्वरूपी सुटला पाहिजे. आताची चणचण आहे पाण्याची, ती त्यावर आताच उपाय केला पाहिजे. जो पाण्याचा प्रश्न तक्रार अवलंबून आहे त्यावर उपाययोजना 100% पूर्ण होईल. गढू पाणी येण्याचा काही संबंध नाही. एका ठिकाणी ती लाईन जी आहे तीच तुटली असेल तर कदाचित होत असेल, पण त्यावरही आपल्याकडे 100% आपल्याकडे जो पिसेच्या माध्यमातून जलशुद्धीकरण यंत्र आहे त्यांच्यातर्फे जलशुद्धीकरण करूनच आपल्याकडे येत आहे. वेगवेगळ्या पक्षाच्या माध्यमातून अनेक लोक संपर्क करत असतात, त्यांना भाजपची भूमिका, तत्वज्ञान, विचार असे अनेकांना पटत असतात, त्यामुळे आमच्यात येण्यासाठी इच्छुक असतात. मग ज्या ठिकाणी आम्ही कमी आहे त्या ठिकाणी त्यांना घेतो. कचरा पाणी, गरीब महिलांना व दिव्यांग बांधवांना योजनेचा न मिळालेला लाभ, सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात न आल्याने नागरिकांची सुरक्षा, अनधिकृत बांधकाम, क्लस्टर योजना, रेंटलची घरे, स्मशानभूमी तसेच शहरातील व घोडबंदर वाहतूक कोंडी अशा अनेक समस्यांनी नागरिकांना ग्रासले आहे. ठाणेकरांना भेडसावणाऱ्या समस्यांच्या विख्यातून बाहेर काढा अशी मागणी करत शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिष्टमंडळाने पालिका आयुक्तांची भेट घेतली. यावेळी आयुक्त सौरभ राव यांना वस्तुस्थिती छायाचित्रांचे पुरावे देण्यात आले. नुकताच पार पडलेल्या लोकसभा विधानसभेच्या निवडणुकीत अनेक कोट्यावधी रुपयांच्या निधीची घोषणा करून सत्ताधाऱ्यांनी आपली पोय भाजून घेतली, परंतु जनतेच्या पैशांचा चुराडा जास्त व सुविधा कमी असे चित्र सध्या ठाण्यात दिसत असल्याने स्वच्छ व सुंदर असणारे हे ठाणे सध्या डबक्याचे व कचऱ्याचे साम्राज्य तयार झालेले ठाणे बनले आहे. ठाणे महापालिकेची तिजोरी रसाताला गेली, त्यामुळे उगाच नको त्या कामांवर उधळपट्टी थांबेल का, असा सवाल त्यांनी आपल्या या पत्रामध्ये केला आहे. हे घोडबंदर वासियांना वाहतूक कोंडीचा फटका दररोज सोसावा लागतो, त्यामध्ये उपाययोजना करीत असताना नागरिकांना विश्वासात न घेता नागरिकांच्या हक्काचा सर्व्हिस रोड सुद्धा हायवे पूर्वद्रुती महामार्गावर विलीन करण्याचे नियोजन करीत आहेत. त्यामुळे या हायवे पूर्वद्रुती महामार्गावर असणाऱ्या अनेक सोसायट्या, शाळा, कॉलेज, हॉस्पिटल यांना मोठा अडथळा ठरणार आहे. यासाठी शिवसेना नेते राजन विचारे तसेच संपर्क प्रमुख नरेश मनेरा यांनी वारंवार प्रशासनाकडे पाठपुरावा करून सर्व्हिस रोड हा असू द्या तो स्थानिक नागरिकांच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा आहे. ठिकठिकाणी कामे सुरू करून सर्व्हिस रोड बंद केलेला आहे, त्यामुळे सर्व्हिस रोड जर हायवे पूर्वद्रुती महामार्गास विलीन झाल्यास मोठे आंदोलन घ्यावं लागेल असा थेट इशारा त्यांनी दिला आहे. त्यावर आयुक्तांनी 8 दिवसांमध्ये MMRDA सोबत बैठक घेऊन यावर तोडगा काढू असे आश्वासन दिले. बदलते ठाणे घनकचरा ठाणे महानगरपालिका हद्दीमध्ये दररोज 1300 टन कचरा साठतो. हा कचरा डायघर, मित्तल कंपाऊंड, कासार वडवली, CP तलाव येथे साठविला जातो, त्यामुळे त्या परिसरात दुर्गंधी पसरून नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. शासनाने ठाणे महानगरपालिकेला पडघा येथे 85 एकर जागा भाड्याने दिली होती. त्या जागेवर कचरा अद्याप का साठविला जात नाही. पाणी ठाण्यात सध्या गगनचुंबी इमारतीचे काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. ठाण्यात दिवसेंदिवस लोकवस्ती वाढत आहे, त्यामुळे पाण्याचा प्रश्न जटिल होत आहे. नवीन ठाणे समजले जाणारे घोडबंदर भागात पाणी टंचाई दूर कधीपर्यंत होईल, यासाठी भविष्यात होणारी पाणी टंचाई लक्षात घेऊन स्वतंत्र धरण नसल्याने काऊ व सूर्या धरणातून पाणी अद्याप का मिळाले नाही. आज या पाणी टंचाईमुळे नागरिकांना टक्करसाठी जास्त पैसे मोजावे लागतात, त्यामुळे त्यांचा धंदा जोरात असतो. अशा टक्कर माफियांवर कारवाई होणार का? स्मारक,
तमाम ठाणेकर व शिवसैनिकांचे श्रद्धास्थान असलेल्या गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब यांचे स्मारक उपवन महापौर निवास येथे उभारण्यात येणार होते। यासाठी 5 कोटीची तरतूद ही अर्थसंकल्पात केली होती, त्याचे काय झाले? सध्या महापौर निवासचा वापर कोण करीत आहे? त्यांच्यावर कारवाई होणार का? 37,000 चौरस मीटर या स्मशानभूमीच्या जागेवर कोणतेही बांधकाम अद्याप झालेले नाही अशी बाब निदर्शनास आली आहे। या कामाची सुरुवात कधी करणार? ठाणेकरांना महापालिकेच्या स्मशानभूमीत मोफत दहनविधी सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन अर्थसंकल्पात देण्यात आले। ठाण्यातील घोडबंदर पट्ट्यात बाकुम, कापूर बावडी, वाघे इस्टेट, सावरकर नगर या परिसरात सध्या अनधिकृत बांधकामांचा सुसवाट मोठ्या प्रमाणात सुरू आहे। धर्मवीर नगर येथे तर वृक्षतोड करून महापालिकेच्या जागेवर सर्रासपणे 21 गाय बांधले आहेत। या संदर्भात धर्मवीर नगर जनहित सेवा समितीने तक्रार सुद्धा केली होती, परंतु अद्याप त्यावर कोणतीही कार्यवाही केलेली नाही। राजकीय हस्तक्षेपामुळे त्याकडे प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचे निदर्शनास येत आहे। दिवा, मुंब्रा, कव्यासह ठाणे शहर आणि घोडबंदर रोडवरील बेकायदेशीर बांधकामे उभी आहेत। या बांधकामांना कोण पाठीशी घालत आहे? या बांधकामावर कारवाई करण्यास टाळाटाळ का केली जाते? कायमस्वरूपी घरे, ठाणे शहराच्या विकासासाठी ज्यांनी आपली जागा सोडली त्यामुळे त्या जागेवर उत्तम उद्यान, रस्ते रुंदीकरण व इतर सुविधा नागरिकांना मोठ्या प्रमाणात मिळाल्या, परंतु त्यांना त्यांच्या जागेच्या मोबदल्यात अद्याप त्यांना घरे मिळालेली नाहीत। जी घरे रेंटलमध्ये बांधलेली आहेत त्यांची दुर्दशा अत्यंत बिकट झाली असल्याने तेथे कोणी राहत नाही। त्यामुळे सुमारे 2000 हून अधिक घरे त्या ठिकाणी ओसाड पडलेली आहेत। जळगाव मध्ये झालेली दुर्घटनाग्रस्त पुष्पक एक्सप्रेस रात्री 11:30 वाजता कल्याण स्थानकात पोहोचली। या ट्रेनमधून प्रवास करणारे प्रवाशांचे नातेवाईक त्यांना घेण्यासाठी कल्याण स्थानकात दाखल झाले होते। आपल्या नातेवाईकाला सुखरूप बघून त्यांनी सुटकेचा श्वास सोडला आहे। दरम्यान या एक्सप्रेस मधून प्रवास करणाऱ्या संदीप जाधव या प्रवाशाने घडलेली घटना कथन करताना चालत्या एक्सप्रेस मधून प्रवाशांनी मारलेल्या उड्या आणि समोरून आलेल्या एक्सप्रेस खाली चिरडले गेलेले प्रवासी यांचे केलेले वर्णन अंगावर काटा आणणारे होते। पुष्पक एक्सप्रेस 1.5 तास उशिराने धावत होती, त्यामुळे या गाडीचा वेग थोडा जास्त होता, यामुळे चाक आणि रुळाचे घर्षण होत आगीच्या ठिणग्या उडत होत्या। मात्र यामुळे काही प्रवाशांनी गाडीला आग लागल्याचा समज करून घेत चालत्या गाडीतून उड्या मारल्या आणि अपघात झाला। जळगाव स्थानकापासून काही अंतरावर गाडी थांबली होती। याची माहिती मिळताच संदीप जाधव आणि त्यांच्या मित्रांनी ट्रेनमधून उतरून दुर्घटनाग्रस्त बोगीच्या ज्यात शक्य तितक्या जखमींना रुग्णालयात धाडण्यासाठी मदत केल्याचे सांगितले। जखमी बरोबर मयत प्रवाशांचे मृतदेह रुग्णालयात पाठवल्यानंतर ही एक्सप्रेस कल्याणच्या दिशेने रवाना झाली। रात्री 11:30 वाजता ही एक्सप्रेस कल्याणमध्ये पोहोचली। नवी मुंबईच्या धर्तीवर ठाण्यातील मेट्रो कारशेड कासारवडवली या भागात काम सुरू आहे आणि त्या जागेवर शेतकरी जमीन आहे, त्याच्या शासनाकडून योग्य मोबदला मिळणार काही अटी शर्तीबाबत पुन्हा बैठक घेऊ। 25 तारखेला माझा धाराशिव येथे जाणार आहे। 100% धाराशिव या जिल्ह्याला न्याय मिळणार आहे। तुळजापूरचा विकास होत असताना धाराशिवचा देखील विकास होणार आहे। बाकी कोणाचं काय चाललं याची मला कल्पना नाही, मात्र आमच्या पक्षातील नेत्यांना ज्याप्रमाणे आश्वासन दिलं होतं तसं पालकमंत्रीपद नियुक्त होणे क्रमप्राप्त आहे। माझा
मतदारसंघापासून धाराशिव जरी लांब असेल तरी आई तुझ्या भवानीच्या आशीर्वादाने धाराशिव येथे काम करण्याची संधी मला दिली आहे. धाराशिवचा विकास केल्याशिवाय प्रताप सरनाईक गप्प बसणार नाही ही जुनी गोष्ट आहे. ज्या गाड्या भाडे तत्वावर दिल्या होत्या तो दर जास्त दिला होता त्यावर चौकशी समिती नेमून तो ठेका रद्द करा असे सूचना दिल्या होत्या. परिवहन मंत्री म्हणून निर्णय घेतला आहे की भविष्यात भाडे तत्वावर बसेस घ्यायच्या नाहीत. परिवहन सेवा सक्षम करण्यासाठी 5 वर्षांत 25,000 बसेस घेणार आहे. महसुलाच्या माध्यमातून नव्या कोया आणि इलेक्ट्रिक बसेस नवीन घेणार. ग्रामीण भागात त्याचा नक्की फायदा होणार आहे. अजूनही भाडे दर वाढ निर्णय झाला नाही. 100% CNG, पेट्रोल, डिझेल दर वाढत आहेत त्याप्रमाणे लवकरच दरवाढीबाबत योग्य निर्णय घेऊ. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आम्ही BKC येथे मोठा मेळावा असणार आहे. सोनू निगम देखील कार्यक्रम ठिकाणी असणार आहे. परिवहन सेवेमध्ये बाळासाहेब ठाकरे जयंतीनिमित्त स्वच्छता अभियान राबवणार. या अभियानात पहिले बक्षीस 1 कोटी असणार आहे. हे वर्षभर राबवणार. उदय सामंत हे महाराष्ट्रातील प्रगतीसाठी दावसला गेले आहेत. भरभरून आणण्यासाठी गेले आहेत. विरोधकांना काम नाही. संजय राऊत यांनी त्यांच्या आस्ताकडे बघावे. आम्ही एकलव्यासारखे एकत्रितपणे एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी आहोत. आमच्यात फूट पाडू नये. उदय सामंत एकनाथ शिंदेंसोबत आहेत त्यामुळे विरोधकांनी याचा विचार करू नये. आपल्या राज्यात आणि शहरात मोठ्या प्रमाणात बांगलादेशी आहेत. अनेक ठिकाणी हॉटेल आणि कन्स्ट्रक्शन साइटवर बांगलादेशी कामावर असतात. पोलिसांनी सर्व बांगलादेशी यांची योग्य तपासणी करावी आणि त्यांना अटक करावी. योग्य तरुणांना नोकरी द्यावी. घुसखोर बांगलादेशी यांच्यावर कारवाई करावी. शहरातील मुख्य चौकात झेब्रा क्रॉसिंग नाही. फेरीवाल्यांचा त्रास. दुर्गाडी किल्ले परिसराची स्वच्छता आणि प्लास्टिक विरोधात कडक कारवाई करण्यात यावी. या विविध मुद्द्यांवर शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते विजय सावी यांच्या नेतृत्वात पदाधिकाऱ्यांनी KDMC आयुक्तांची भेट घेतली. या समस्यांमुळे नागरिकांना किती त्रास होत आहे हे त्यांनी या बैठकीत आयुक्तांना सांगितले. लवकरात लवकर या समस्या सोडवण्याची मागणी यावेळी करण्यात आली. मालमत्ता कर वसुलीत नेहमीच मागे असणाऱ्या भिवंडी महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने आयुक्त अजय वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली मालमत्ता कर वसुलीसाठी कठोर पावले उचलली जात आहेत. ज्यामध्ये जप्तीची कारवाई सुरू करण्यात आली आहे. प्रभाग समिती क्रमांक 5चे सहाय्यक आयुक्त बाळाराम जाधव यांच्या नेतृत्वात पथकाने एका हॉटेल व्यावसायिकाच्या मालमत्तेचे 4 वर्षांपासून थकीत मालमत्ता कराची वसुली करण्यासाठी हॉटेल बंद करत शटर पाडून मालमत्ता सील करण्यात आली आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालय ठाणे येथे राज्य रस्ता सुरक्षा अभियान 2025 व शासनाच्या 100 दिवसाच्या प्राधान्यक्रम या कार्यक्रमाच्या अनुषंगाने प्रादेशिक परिवहन विभागामार्फत घेण्यात आलेल्या कार्यक्रमांची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. पत्रकार परिषदेला संबोधताना श्रीमती हेमांगिनी पाटील, प्रादेशिक परिवहन अधिकारी, ठाणे यांनी गेल्या साधारणतः 6 महिन्यामध्ये प्रादेशिक परिवहन विभागामार्फत RTO केलेल्या उपाययोजना, जनजागृती कार्यक्रम, वायुवेग पथकांची कामगिरी याबाबत माहिती दिली. सुमारे 1500 चालकांची नेत्र तपासणी, 2000 स्कूल बस चालक व सहवर्ती यांचे शिबिर, ब्लॅक स्पॉट सर्व्हे तसेच त्यातील सुधारणा उपाययोजना, हेल्मेट वापराबाबत नागरिकांमध्ये जनजागृती, सायकल रॅली, दुचाकी रॅली, महिला कार रॅली, रक्तदान शिबिर, मोटार ड्रायव्हिंग स्कूल यांचे शिबिर, 10,000 विद्यार्थ्यांची चित्रकला स्पर्धा, शाळा कॉलेजेसमध्ये रस्ता सुरक्षतेबाबत व्याख्याने इ बाबींचा यामध्ये समावेश होतो. तसेच प्रादेशिक परिवहन विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा माहिती अधिकारी कार्यालय, ठाणे यांचे माध्यमातून आज दिनांक 22 जानेवारी 2025 रोजी लेखक विजय कट्टी यांचे आजीची रस्ता सुरक्षा बाबतची गोष्ट नावाचे लहान मुलांचे पुस्तक प्रकाशित करण्यात आले. यावेळी प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील, जिल्हा माहिती अधिकारी मनोज सांप, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी रोहित काटकर,
लेखक विजय कट्टी, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी मानसिंग खाड़े, धनंजय गोसावी, गणेश पाटील व प्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. भिवंडी तालुक्यातील वडुणवघर या गावात वाहणाऱ्या खाडी किनारी खार भूमी विभागाने बांधलेला बंधारा नादुरुस्त होऊन खाडीतील खारे पाणी नजीकच्या शेतजमिनीत शिरून शेतजमिनीचे नुकसान होत आहे. ही बाब स्थानिक आमदार शांताराम मोरे यांना कळताच त्यांनी खार भूमी विभागाच्या अधिकाऱ्यांसह घटनास्थळी भेट देऊन येथील परिस्थितीची पाहणी केली. येथील बंधाऱ्याची तात्काळ दुरुस्ती करावी अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे. विशेष म्हणजे ग्रामीण भागातील डाईंग सायझिंग मधील प्रक्रिया न केलेले केमिकल युक्त सांडपाणी या खाडी पात्रात सोडले जात असल्याने येथील भातशेतीचे नुकसान होत आहे. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ऍप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. आपण आपले कार्यक्रम किंवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या ईमेलवर कळवू शकता. ठक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा आम्ही एकलव्यासारखे एकत्रितपणे एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहोत. प्रताप सरनाईक, प्रादेशिक परिवहन विभागातर्फे राज्य रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत आजीची रस्ता सुरक्षा बाबतची गोष्ट पुस्तक प्रकाशित. शहरातील विविध समस्यांसंदर्भात ठाकरे गटाने KDMC आयुक्तांची घेतली भेट. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी बघायची राहून गेली असेल तर आपण ठाणेवार्ता.in या आमच्या संकेतस्थळाला किंवा आमच्या फेसबुक पेज संच YouTube चॅनेलला अवश्य भेट द्या. तर मग पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात. फक्त श्रीस्थानक वाहिनी.